नमस्कार मित्रांनो, जर तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेची पदवी झालं असेल तर तुम्हाला IBPS मार्फत लिपिक या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वाधिक 11,403 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती पाहण्यात झाला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो IBPS मार्फत या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये CRP CSA या मार्फत तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये जी पदभरती आहे त्यासाठी जर बोलले तर तुम्हाला लिपिक ह्या पदासाठी प्री आणि मेन्स अशा 2 स्टेपमध्ये तुम्हाला एक्झाम असणार आहे। त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन बघितलं तर 1/8/26 पासून ते 21/8/2026 पर्यंत असणार आहेत। पेमेंट्स त्या दिवशी असणार आहेत 1/8/26 ते 21/8/2026। फॉर्ममध्ये कधी नसल्यास 2 दिवसानंतर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर कंडक्टर प्री ट्रेनिंग PET असणार आहे सप्टेंबर 2026। हॉल तिकीट सुद्धा सप्टेंबर 2026 मध्ये असणार आहेत। ऑनलाईन प्रायमरी एक्झामिनेशन असणार आहेत ऑक्टोबर 2026। रिझल्ट असणार आहेत नोव्हेंबर 2026 आणि मेन्सचं हॉल तिकीट नोव्हेंबर 2026 आणि मेन्स असणार आहे डिसेंबर 2026 मध्ये आणि प्रोविजनल अलॉटेड मार्च 2027 ला तुम्हाला असणार आहे। ओके, यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणते बँका असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये बँक ऑफ बरोडा आहेत, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आहेत, युको बँक आहेत, बँक ऑफ इंडिया आहेत, सेंट्रल बँक आहेत, पंजाब नॅशनल बँक आहेत, युनियन बँक ऑफ इंडिया आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध एवढे तुम्हाला बँका असणार आहेत। जवळपास तुम्हाला 8 बँका असणार आहेत। त्यामध्ये पे स्केल जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जवळपास 64,480 पर्यंतचा पगार देखील तुम्हाला असणार आहे। त्यामध्ये जर पदाचं नाव बघितलं तर कस्टमर सर्व्हिस असोसिएट CSA नावाची तुम्हाला या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। ह्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी हा अर्ज करू शकतात। त्यासाठी OMR जर बघितलं तर तुम्हाला मिनिमम 20 वर्ष जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा। म्हणजेच 2/8/1998 पासून ते 1/8/2006 पर्यंत विद्यार्थी ह्या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर जर तुम्हाला एज्युकेशन हवं असेल तर SC ST असेल तर 5 वर्ष एज सवलत आहेत, OBC असेल तर एज्युकेशन 3 वर्ष तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचे जे प्रकार असतात त्यानुसार तुम्हाला जागा सुद्धा असणार आहे। यासाठी परीक्षा फी जर बघितली तर परीक्षा फी तुम्ही पाहू शकता। यामध्ये ऑनलाईन पेमेंट असणार आहेत 1/8/2026 ते 21/8/2026 पर्यंत असणार आहेत। यामध्ये जर तुम्ही SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 175 रुपये प्लस GST असणार आहेत आणि अदर कॅटेगरीज म्हणजे UR OBC आणि EWS असेल तर तुम्हाला 850 प्लस GST सुद्धा तुम्हाला असणार आहे। त्यासाठी ही परीक्षा फी ऑनलाईन स्वरूपाचा परीक्षा फी असणार आहे। आता यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असणार आहे, निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्ही या ठिकाणी 2 स्टेपमध्ये एक्झाम असणार आहे। त्यामध्ये प्री असणार आहेत। प्री जर बघितले तर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत आणि 60 मिनिटे वेळ असणार आहे। त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला असणार आहेत। त्यामध्ये त्याच्यानंतर जर बघितलं मेन्स असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे। त्यामध्ये जर बघितलं 160 प्रश्न असणार आहेत, 200 गुणाची एक्झाम असणार, 125 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे। आता यासाठी मित्रांनो जे लँग्वेज असतात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकतात। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर इंग्रजी, मराठी, हिंदी आणि कोकणी ह्या लँग्वेजमधून एक्झाम देऊ शकता। ओके मित्र, ह्या ज्या जागा असतात त्या स्टेट वाईज तुम्हाला जागा असतात। त्यामध्ये जर बोलले तर तुम्हाला महाराष्ट्रातून असाल तर टोटल 1051 जागा असणार आहेत। त्यासाठी बँक ऑफ बडोदासाठी 70 आहेत, बँक ऑफ इंडिया 150, बँक ऑफ महाराष्ट्र 198, कॅनरा बँक 150, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 164, इंडियन बँक 80, इंडियन ओव्हरसीज 24, पंजाब नॅशनल बँक 165, पंजाब अँड सिंध बँक 10, युको बँक 40 आणि युनियन बँक ह्यासाठी 0 असणार आहे। त्याचबरोबर SC साठी जर बघितलं तर एकूण 117 जागा असणार आहेत, ST साठी 96 आहेत, OBC नॉन क्रिमिनल 291, EWS साठी 95 आणि ओपनसाठी 452 जागा असणार आहेत। त्याचबरोबर हँडिकॅपसाठी सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात कमी जास्त सुद्धा जागा असतात। यामध्ये तुम्हाला फॉर्म भरत असताना जो सिक्वेन्स लावायचा असेल तो सिक्वेन्स तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज लावू शकता। आता मित्रांनो ह्या ज्या एक्झाम असतात त्यामध्ये एक्झाम प्री आणि मेन्स असणार आहे। त्यामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर सुद्धा टाकू शकतात। यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो महाराष्ट्रातून प्रीसाठी असणार आहेत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी एवढे एक्झाम सेंटर असणार आहेत। आणि मेन असेल तर मेनला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड आणि पुणे एवढी मेन्ससाठी एक्झाम सेंटर असणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही जे लोकल लँग्वेजमधून सुद्धा एक्झाम देऊ शकतात। म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातून असाल
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठीमधून सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता यासाठी मित्रांनो जो परीक्षेची फी आहे किंवा एडगे मित्रांनो लॉकच्या नाही रे, त्याच्या खाली घे की जरा. हां लॉक पडते, त्यात काय करायचं नसतंय. माय ॲप्लिकेशनमध्ये जा, नाही लॉग इन आय डी पासवर्ड व्यवस्थित टाक होते. हां मग आता झालं, आता अर्धा तास थांबायचं, मग अर्ध्या तासानंतर होईल. आता मित्रांनो तुम्हाला जर फॉर्मवर जातात काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, त्यामध्ये त्या हिज आणि हरचा फोटो लागणार आहेत, सिग्नेचर लागणार आहेत, लेफ्ट हँड थंब लागणार आहेत, हँड रायटिंग लागणार आहेत, त्याचबरोबर SSC प्रमाणपत्र. हा जर तुम्ही आरक्षण वगैरे काय घेणार हँडिकॅप वगैरे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. यामध्ये जर भेटले तर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे 4.5 बाय 3.5 तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड क्लिअर फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर लाईव्ह कॅप्चरसुद्धा फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड थंब जर बघितले तर तुम्ही लेफ्ट हँड थंब 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर 20 ते 50 KB तुम्ही थंब अपलोड करायचे. त्याचबरोबर हँड रायटिंग बघितले तर तुम्हाला 50 ते 100 KB तुम्हाला हँड रायटिंग सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर हँड रायटिंगचा फॉर्मॅट सुद्धा देण्यात आला आहे. त्याचबरोबर SSC प्रमाणपत्र PDF फॉर्मॅटमध्ये A4 साईजवरती 50 KB तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि सिग्नेचर जर भेटलं तर तुम्हाला सिग्नेचर 10 ते 20 KB सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. सिग्नेचर ब्लॅक पेनच तुम्हाला अपलोड करायचे आहे. ह्यासाठी एलिजिबल क्रायटेरिया जर पहिला तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज देखील करू शकता. ओके, तरी मित्रांनो तुम्हाला 11,403 जागांसाठी बँकेमध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.